नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राऊत सर। याआधी आपण काय म्हणू सांगा मराठी व्याकरणाचे 4 भाग पाहिलेले आहे। त्याच्यानंतर आता आपण भाग 5वा सुरू करत आहोत। चला सुरुवात करूया आणि प्रकरण पुढे नेऊया। लक्ष द्या, कालपर्यंत आपण काय म्हणू सांगा मूलध्वनी, त्याच्यामध्ये वर्ण, स्वर, स्वरादी, व्यंजन हे सर्व अभ्यासलेलं आहे। भाषेचे प्रकार वगैरे पाहिलेले आहे। आता आपण पाहणार आहोत भाषेचे स्वरूप। भाषेचे स्वरूप, तर एक भाषेचं स्वरूप प्रथम आपण कन्सिडर करू ते म्हणजे कोण सांगा, मातृभाषा। मातृ म्हणजे माता म्हणजे आई। लक्षात घ्या, आपल्या घरात बोलल्या जाणाऱ्या भाषेला मातृभाषा असे म्हणतात। लक्षात घ्या, आपल्या घरात जी भाषा बोलली जाते त्या भाषेला मातृभाषा म्हणतात। म्हणजे आपल्या कुटुंबात जी भाषा बोलली जाते, सुरुवातीपासून काय होते ती भाषा आपल्याला कोण शिकवते? आपल्या कुटुंबामध्ये आपला प्रथम गुरु कोण असते? आई असते, माता असते। तर त्याच्यामुळे आपल्याला ती भाषा कोणाकडून येते? तर कोणाकडून येते? आईकडून। म्हणजे शिकवते कुटुंब सर्व, आपण सर्व कुटुंबात किंवा समाजातच शिकतो। मात्र त्याच्यात वाटा कोणाचा? प्रथम गुरु कोण सांगा? आई। म्हणून त्या भाषेला काय म्हणतात सांगा? मातृभाषा असे म्हणतात। मग आपल्या घरात बोलल्या जाणारी म्हणजे घरातील जी भाषा असते तिला काय सांगा? मातृभाषा असं म्हणतात। पण आता तुम्हाला सांगतो, तुम्ही लोकांसोबत संपर्क ठेवता, तो संपर्क ठेवत असताना मातृभाषेसारखाच असेल बा असं काही जरुरी नाही, हे लक्षात घ्या। म्हणजे प्रमाणित भाषेव्यतिरिक्त आपण काय म्हणू सांगा, दैनंदिन जीवनात संपर्कासाठी, एकमेकांशी संपर्कासाठी म्हणा, एकमेकांसोबत बोलण्यासाठी, संपर्कासाठी, संवाद साधण्यासाठी लक्षात घ्या आपण जी भाषा वापरतो तर ती कोणती भाषा आहे सांगा? बोली भाषा। म्हणजे तुम्ही दिवसभर बोलत असताना जी भाषा बोलता ती भाषा म्हणजे कोणती झाली सांगा? बोली भाषा होय, असं आपण गृहीत धरू। आता जसं तुम्ही एक लक्षात घ्या, मुद्दा कसा असते तर त्याच्यामध्ये पहा, जसं तुम्ही लिहत असताना बोलताना काय म्हणता? मले, तुले, काबे, लेका, बरोबर आहे? म्हणजे काय सांगा? खाताव, येताव, जाताव, पिताव। लक्षात घ्या, तर हे कोण झालं सांगा? बोली भाषेतले सर्व शब्द झाले। आणि आपण जेव्हा निबंध वगैरे लिहितो तेव्हा त्याच्यामध्ये काय लिहत नाही मला सांगा? तर आता जे मी वर्ड बोललो तर असं आपण रेग्युलर बोलतो का? नाही। ते लिहितो का निबंधात? तसं नाही। तिथे कोणती भाषा वापरतो सांगा? प्रमाणित भाषा वापरतो, स्टँडर्ड लँग्वेज वापरतो। लक्षात घ्या, म्हणून आपल्या व्यवहाराची, संपर्कासाठी, संवादासाठी जी भाषा रेग्युलर वापरली जाते त्या भाषेला कोणती भाषा म्हणतात? बोली भाषा। आणि आत्ताच सांगितलं तुम्हाला प्रमाण भाषा। आता पहा, बोली भाषा प्रदेशानुसार वेगवेगळ्या राहू शकतात। म्हणजे कसं? आता कोण आहे सांगा? आपण इकडे आपल्या विदर्भात बोलत आहोत, संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर भाषा कोणती सांगा? मराठी। म्हणजे पूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर भाषा कोणती सांगा? मराठी। पण सगळीकडे भाषा सारखी आहे का? नाही। महाराष्ट्राची आपण राजभाषा कन्सिडर करू मराठी। पण आता तुम्हाला मागे सांगितल्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीला जर इथं आणून उभं केलं आणि तर तो व्यक्ती जर समजा 10 मिनिटं वगैरे जर बोलत असेल तुमच्या समोर, तर तुम्ही त्याला तो कोणत्या प्रदेशातून आलेला आहे हे कशावर ओळखता सांगा? भाषेवरून। म्हणजे त्याची भाषा जरी काय सांगा मराठी असेल तरी त्याच्या बोली भाषेमध्ये, त्याच्या प्रदेशामध्ये काय होते सांगा? फरक पडतो। समजत आहे? पुणेरी माणूस म्हणा, मुंबईकर म्हणा, कोकणी म्हणा, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ ह्यांच्या, मग आता ही प्रमाण भाषा सगळीकडे बोलल्या जाणारी कोणती आहे? मराठीच आहे। पण तिला सुद्धा वेगवेगळ्या काय सांगा छटा आहे असं आपण गृहीत धरू। मग पहा, दैनंदिन जीवनात संपर्कासाठी, संवादासाठी आपण जी भाषा वापरतो तिला कोणती भाषा म्हणते सांगा? बोली भाषा असे म्हणतात। पण ज्या भाषेचा उपयोग राजकीय, प्रादेशिक, साहित्यिक तसेच शास्त्रीय दृष्टिकोनातून काय सांगा केला जातो, म्हणजे हे काय सांगा लेखी स्वरूपात, लक्षात घ्या, जेव्हा एका शब्दात सांगायचं असेल, लिटरेचर म्हणजे कोण आहे सांगा? साहित्य आहे, जे काय सांगा लिहिल्या जाते। अरे बरोबर आहे ना? ज्या भाषेचा उपयोग राजकीय, प्रादेशिक, साहित्यिक तसेच शास्त्रीय दृष्टीने काय म्हणून सांगा केला जातो तिला कोणती भाषा म्हणतात? प्रमाण भाषा असं म्हणतात। म्हणजे लिखित स्वरूपात तुम्ही साधा पेपर सोडवत असाल, पत्र लिहत असाल, अरे बरोबर आहे ना, कोणतंही लेखन स्वरूप तुम्ही जेव्हा एक्सप्रेस करत असता तर तेव्हा जी भाषा तुमची असते तेव्हा ती कोणती भाषा असते सांगा? प्रमाण भाषा असते। आणि प्रमाण भाषेमध्ये फरक पडत नाही, कारण ती काय सांगा स्टँडर्ड लँग्वेज असते। प्रत्येक जण काय म्हणून सांगा? येत आहो, येत आहे, आपण येता, जाता, यायला, जायला, हे कंटेंट कुठला झाला? बोली भाषेतला झाला। समजत आहे मी काय म्हणतो? प्रमाण भाषेमध्ये सर्वत्र कसं असते सांगा? सारखंच असते असं आपण कन्सिडर करू। मराठीच्या इतर बोली म्हणजे आता पहा, म्हणजे प्रदेशानुसार मराठीच्या वेगवेगळ्या एरियानुसार बोली, जसं आपण वऱ्हाड म्हणतो, बरोबर आहे? तर आपल्या वऱ्हाड
लक्षात घ्या. म्हणजे विदर्भ एकूण 11, त्याच्यापैकी काही भाग काय सांगा वराड, तर हे वराडी भाषा. नंतर नागपूरकडे गेलो सांगा नागपुरी बोली. आता पहा हलबा नावाची काय म्हणून सांगा एक जमात आहे आणि त्यांची जी बोली आहे तर त्याला काय सांगा हळवी असं म्हणतात. तर ते कोकणामध्ये पालघर वगैरे एरियामध्ये काय सांगा पाहायला मिळते. अहिराणी लक्षात घ्या, अहिराणी मराठीची बोली आहे. इकडे काय सांगा, इकडे वर जर गेलो महाराष्ट्राच्या वायव्येला तर काय सांगा डांगी, ही सुद्धा मराठीची काय सांगा बोलीभाषा आहे. आणि कोकणात गेलो तर कोणती सांगा कोकणी. तर आता लक्षात घ्या, तर हे तर तुम्हाला पाठ राहते की वराड, नागपूर आणि कोण सांगा कोकण लक्षात घ्या. पण त्याच्या व्यतिरिक्त लक्षात घ्या इथे काय म्हणून सांगा हळवी, अहिराणी आणि कोण सांगा डांगी, ह्या सुद्धा मराठीच्या कोण आहे सांगा बोलीभाषा. प्रश्न कसा येतो, खालीलपैकी मराठीची बोलीभाषा कोणती असा प्रश्न विचारला जातो. तेव्हा काय सांगा याच्यापैकी तुम्हाला उत्तर देता येणं अत्यंत काय सांगा जरुरी आहे. तर हे तुम्ही इथं काय सांगा लक्षात घ्या. ठीक आहे, चला थोडंसं काय म्हणून सांगा पुढे जाऊ. आता बघा उगमस्थान, भाषेचं काय सांगा उगमस्थान. कालही आपण याच्यावर डिस्कस केलं होतं. मराठी भाषा कोणत्या कोणत्या भाषा म्हटलं, एक संस्कृत आणि दुसरी कोणती सांगा प्राकृत, या भाषापासून विकसित झाली आहे असे मानले जाते. भाषा हा शब्द संस्कृतमधील काय रे भाज धातूपासून मराठीत आलेला आहे आणि त्याचा अर्थ काय होतो बोलणे किंवा बोलण्याचा काय सांगा व्यवहार करणे असा त्या शब्दाचा अर्थ होतो. पहा इथे काय म्हणून सांगा भारतीय भाषांचे 2 गटात वर्गीकरण केले जाते. आता 2 गटात वर्गीकरण म्हणत असताना कसं लक्षात घ्या, तर हे लक्षात घ्या इंडो युरोपियन, म्हणजे लक्षात घ्या युरोपीय लोक काय म्हणून सांगा भारतामध्ये आले, त्यांच्या भाषांची आपल्या भाषासोबत काय झाली सरमिसळ झाली आणि मग त्याच्यानंतर इंडियेतील काय सांगा वर्ड युरोपियन वर्ड. तर अशा जेवढ्या भाषा तयार झाल्या इंडो युरोपीय आणि त्याच्यामध्ये कालची गोष्ट होती आपली आर्य, या इंडो युरोपीय भाषांनाच काय म्हणतात इंडो आर्य भाषा म्हणतात किंवा इंडो आर्यन म्हणतात. म्हणजे इंडो म्हणजे भारताची गोष्ट आणि आर्य म्हणजे जे परकीय लोक आलेले आहेत त्या भाषा. आता द्रविडियन भाषा म्हणजे ह्या कोणत्या भाषा आहे सर, तर ह्या कोणत्या आहे सांगा मूळ भाषा. काल बोललो नाही तुम्हाला की भारतामध्ये जे मूळ लोक होते त्यांना काय म्हटलं गेलं होतं द्रविड असं म्हटलं गेलं होतं. तर मग मूळ लोकांच्या भाषा कोणत्या होते, तर उत्तर काय म्हणून सांगा द्रविडियन भाषा असं आपण कन्सिडर करू. तर याच भाषांना आपण काय कन्सिडर करत असतो ते लक्षात घ्या. या भाषांना काय सांगा अभिजात भाषा असंही म्हणत असतो. अलीकडे अभिजात भाषांचा दर्जा म्हटलं की अभिजात म्हणजे ते मुळात आहे, आपल्याकडे आहे, पूर्वीपासून आहे, त्या कोणत्या भाषा सांगा द्रविडियन भाषा. आता तुम्हाला द्रविडियन भाषेची लिपी कोणती सापडणार नाही, देवनागरी सापडणार नाही, पण ज्या भाषा आर्यन गटातून तयार झालेल्या आहे त्या भाषांची सर्व लिपी कशी आहे सांगा देवनागरी आहे. तर देवनागरीवर आपण काय सांगा डिस्कशन केलेलं आहे. मग पहिल्यांदा आता काय म्हणू, इथे 2 गट कसे, तर मूळ म्हणजे परकीय आक्रमणं आपल्यावर होण्यापूर्वी किंवा परकीय लोक भारतामध्ये येण्यापूर्वी आपल्याकडे असलेल्या भाषा. परकीय लोक भारतामध्ये येण्यापूर्वी काय म्हणून सांगा आपल्याकडे असलेल्या भाषा आणि त्याच्यामध्ये काय म्हणून सांगा ते आल्यानंतर त्यांच्या भाषेचं जे मिश्रण झालं आपल्या भाषेसोबत. अरे समजत आहे ना, म्हणून मग इंडो युरोपीय इंडो आर्य भाषा त्यालाच म्हणायचं, आर्यन गटातल्या भाषा असं आपण कन्सिडर करू. असे किती गट पडतात मग भाषेचे सांगा, 2 गटामध्ये वर्गीकरण केलं जाते असं आपण इथे काय करू सांगा लक्षात घेऊ. तर चला पहा आता आपण असं गृहीत धरू की या लोकांचं आगमन झालं भारतामध्ये, काय म्हणून सांगा आगमन झालेलं आहे. कालची गोष्ट मी तुम्हाला सांगितलं, इकडे काय सांगा आर्य कुठून आले ह्याच्याबद्दल काय म्हणून सांगा एकमत नाही. कालच तुम्हाला सांगितलं की काही जे लोक असतात ते आर्यांच्या मताला पुष्टी करतात, तर आर्य कुठले होय असं म्हणतात सांगा भारतातले होय असंच म्हणतात. तर काही लोक काय म्हणतात आर्य भारतातले नव्हे, तर ते कुठले होय म्हणतात म्हणजे परकीय आहे, काय म्हणते स्वकीय आहे, काय म्हणते परकीय आहे, त्या भानगडीत आपण पडायचं नाही, हे लक्षात घ्या. तर आता बा तुम्हाला सांगतो मग इथे युरोप मध्य युरोपामधून हे पहा ह्याच एरियामध्ये काय सांगा आर्यांचं आगमन झालं. त्याचं कारणही काल मी तुम्हाला दिलेलं होतं. इकडे काय सांगा बंगालचा उपसागर आहे, इकडे कोण आहे अरबी समुद्र आहे आणि उत्तरेला कोण सांगा हिमालय आहे, म्हणून ह्या एरियातून तर येता येणं शक्य नव्हतं. प्राचीन काळापासून जेवढेही आक्रमणकारी झालेले होते वायव्य सीमा भारतासाठी अत्यंत काय म्हटलं होतं स्फोटक ठरलेली आहे असं आपण बोललो. मग हे ज्यांची आक्रमणं झाली बहुतांश आक्रमणं काय सांगा या वायव्य सीमेवरून झालेली आहे असं आपण कन्सिडर करू. मग आता तुम्हाला सांगतोय इथे काय झालेलं आहे ते लक्षात घ्या. इथे एक कुशाण राजघराणं उदयास आलं होतं. कुशाण राजघराणं भारताच्या वायव्य भागामध्ये कुशाण राजघराणं उदयास आलं आणि तिथे जे लिपी होती मूळ लिपी
ती कोणती म्हणून सांगा? खरोष्टी लिपी. लक्षात घ्या, इथे काय म्हणून सांगा? खरोष्टी लिपी. त्याच्यापासून मग काय म्हणून सांगा? इकडे भारताच्या काय म्हणून सांगा? उत्तर पूर्वेला एक शाखा गेली. लक्षात घ्या, त्या शाखेत कोणती लिपी सांगा? ब्राह्मी लिपी, शारदा लिपी, टाकारी लिपी आणि काय म्हणून सांगा? काश्मीरी लिपी. हे काश्मीरमधून इकडे काय सांगा? काश्मीरी लिपी. आणि त्याच्यानंतर काय म्हणून सांगा? हे उत्तर भारतात जी शाखा राहिली तर ते खूप कुटील लिपी आणि नंतर एक गुप्त कालखंड येतो. तुम्ही चंद्रगुप्त दुसरा वगैरे असं नाव ऐकलं असेल तर इकडे काय सांगा? गुप्त लिपी. आणि आता ही इकडली जी संस्कृती आहे, काल सांगितलं होतं आर्यांची संस्कृती कोणती होती म्हटलं? नागरी संस्कृती होती. म्हणून आता आर्य लोकांना आपण काय समजायचो सांगा? देव समजायचो. म्हणून हे काय सांगा? देवनागरी असं पुढे काय सांगा? म्हणजे त्याचं अपभ्रंश होत गेला असं आपण कन्सिडर करू. तर आता पहा, नागरी लिपी कुठं कुठं आली हे लक्षात घ्या. नागरी लिपी या काय म्हणून सांगा? गुजरातच्या एरियात आली. गुजरातीची लिपी कोणती आहे सांगा? देवनागरी. त्याच्यानंतर इकडे जर आपण कन्सिडर करतो म्हटलं काय सांगा? महाराष्ट्रामध्ये आली. महाराष्ट्राचा मराठीची लिपी कोणती सांगा? देवनागरी. ही इकडे जर गेलो आपण तर इकडे काय सांगा? बंगाली म्हणा, उडिया म्हणा, नेपाळी म्हणा इत्यादी भाषांची लिपी सुद्धा काय झाली सांगा? देवनागरी. मात्र दक्षिण भारतामध्ये जो द्रविडियन लिपींचा गट होता त्यांची लिपी जी आहे अभिजात भाषेसारखीच राहिली, त्यांच्यामध्ये चेंज झाला नाही. मग अभिजित भाषांचा गट, लिपी असलेल्या भाषांचा गट, त्याला काय म्हणतो आपण सांगा? द्रविडियन भाषा गट असं आपण कन्सिडर करत असतो. हे तुम्ही लक्षात घ्या. काल तुम्हाला सांगितलं होतं की आर्य काय सांगा? इराणमधून कुठे फॉरवर्ड झालेले आहे सांगा? इंडियामध्ये. आणि मग त्यांनी इथल्या अभिजात लोकांवर काय सांगा? हक्क सांगायला सुरुवात केली. नंतर काय म्हणून सांगा? बऱ्याच भानगडी झाल्या. तर इथे प्रत्येक कंटेंट मी ऍड केलेला आहे, ते लक्षात घ्या. पहा, आता पहा, ब्रह्मदेवाच्या मुखातून जन्माला आलेली लिपी म्हणून त्या लिपीचं नाव काय सांगा? ब्राह्मी लिपी. पहिल्यांदा ब्रह्मांड, ॲक्च्युअली या ब्रह्मांडाची निर्मिती हिंदू काय सांगा? रिलिजननुसार म्हणजे काय सांगते? ब्रह्मानं केलेली आहे. मग लिपी सुद्धा कोण काढलेली आहे? ब्रह्मानं. त्याच्यात ती तोंडची लिपी आहे म्हणून ब्राह्मी लिपी. ब्राह्मी लिपी ही भारतातील सर्व लिपींच्या उगमाचे काय सांगा? कारण. पहा, सर्व लिपींच्या, भारतातल्या अभिजात सर्व लिपींच्या उगमाचं कारण. महाराष्ट्राचा विचार केल्यास येथील बहुसंख्य लोकांची मातृभाषा कोणती आहे? मराठी आहे. पहा, ज्येष्ठ कवी, आता इथे एकच प्रश्न झाला, भारतातील सर्व लिपींच्या उगमाचं कारण कोणती लिपी? उत्तर देऊन द्यायचं ब्राह्मी लिपी. बरोबर आहे. ज्येष्ठ कवी वि वा शिरवाडकर म्हणजेच कोण सांगा? कुसुमाग्रज. लक्षात घ्या, यांचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिवस. हा एक प्रश्न होतो रे. पहा, 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा काय म्हणून सांगा? गौरव दिन म्हणून साजरा करतो आपण. 27 फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो. 27 फेब्रुवारी कोणाचा? विष्णू वामन शिरवाडकर. त्यांनाच काय म्हणतात? कवी कुसुमाग्रज. इथे दुसरा प्रश्न तयार होतो. लक्षात घ्या, कुसुमाग्रज कोणाला म्हणतात? विष्णू वामन शिरवाडकर. विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव काय आहे? कुसुमाग्रज. आणि 27 फेब्रुवारी हा जन्मदिवस त्यांचा काय सांगा? मराठी भाषा गौरव दिन म्हणून आपण काय करतो सांगा? साजरा करत असतो. लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर काय म्हणून सांगा? 28 फेब्रुवारी त्याच्या दुसरा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करत असतो. काय म्हणून सांगा? व्यंकटरमण यांना काय नोबेल मिळालेलं होतं, हे तुम्ही लक्षात घ्या. त्यांचा तो जन्मदिवस आहे. तर 1 मे हा दिवस आपण मराठी राजभाषा दिन म्हणून काय सांगा? साजरा केला जातो. पोरांना या दोन मध्ये कन्फ्युजन होतं. कशामध्ये कन्फ्युजन? की मराठी भाषा काय सांगा? गौरव दिन आणि मराठी राजभाषा दिन. तर 27 फेब्रुवारी कोणाचा जन्मदिवस आहे? कुसुमाग्रजांचा. आणि इकडे जर समजा आपण पाहतो म्हटलं तर 1 मे हा मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा होतो. आणि 1 मेला महाराष्ट्र राज्याची काय सांगा? स्थापना झालेली आहे. 1 मे 1960 म्हणून ते काय सांगा? कामगार दिन म्हणूनही साजरा होतो, महाराष्ट्र दिन म्हणूनही साजरा होतो आणि काय सांगा? मराठी राजभाषा दिन म्हणून सुद्धा आपण त्याला साजरा करत असतो. मराठी भाषेची लिपी कोणती? देवनागरी आहे असं आपण कन्सिडर करू. काही महत्त्वाच्या प्राचीन लिपी आता आपण पाहू. तर त्याच्यामध्ये कुशाण घराण्याची जी लिपी होती ती कोण सांगा? खरोष्टी असं कन्सिडर करू. आणि इकडे कोण सांगा? ब्राह्मी. हे पहा, खरोष्टी आणि काय सांगा? ब्राह्मी या भारतातील कोणत्या लिपी आहे? प्राचीन लिपी आहे. खरोष्टी आणि ब्राह्मी या भारतातील प्राचीन लिपी मानल्या जातात. म्हणजे इतरही देशातून आपल्या देशावर आक्रमणं झाली, जे लोक आले तर ते लोक यायच्या आधी, वाक्य बरोबर आहे का? म्हणजे जे आक्रमणकारी होते ना, तर हे आक्रमणकारी भारतामध्ये यायच्या आधी आपण काही मुके होतो का? आपण काही बोलत नव्हतो का? बोलत होतो. मग तेव्हा आपली लँग्वेज कोणती होती? तेव्हा आपल्या लँग्वेजची लिपी कोणती होती? तर तेव्हा काय म्हणून सांगा? खरोष्टी व ब्राह्मी
या भारतातील काय सांगा प्राचीन लिपी मानल्या जातात असं गृहीत धरू. तर आता थोडंसं डिस्कशन कोणत्या लिपीवर करू आपण सांगा, ब्राह्मी लिपीवर करू असं आपण कन्सिडर करू. कारण ब्राह्मी लिपीपासूनच भारतीय सर्व लिपींचा काय झालाय विकास झालाय असं तुम्हाला मी सांगितलेलं आहे. कारण ती ब्रह्मदेवानं लिहिलेली कोणी सांगा लिपी होय, म्हणून त्या लिपीला आपण काय म्हणतो सांगा ब्राह्मी लिपी असं म्हणत असतो. पहा, भारतातील एक अत्यंत प्राचीन व महत्वाची कोणती सांगा आर्य लिपी होय. लक्षात घ्या, लिपीला भारतातील सर्व लिपींची जननी. प्रश्न पहा किती खतरनाक प्रश्न होईल. लक्षात घ्या, सर्व लिपींची जननी म्हटल्याच्या नंतर उत्तर काय रे, ब्राह्मी लिपी. या ब्राह्मी लिपीपासूनच सर्व भाषांचा विकास झालाय, सर्व लिपींचा विकास झालाय असं मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे. ठीक आहे. पहा, साक्षात ब्रह्मदेवाने ही लिपी शोधली म्हणून तिचे नाव काय सांगा ब्राह्मी लिपी पडले अशी विचारधारा आहे. परंतु याबाबत विद्वानामध्ये मतभेद आहे. ते चालणारा मुद्दा आहे. कोणी म्हणते हो, कोणी म्हणते नाही. आता कोणी जर विद्वान देवाचं अस्तित्वच मानत नाही म्हणून मग ब्रह्मदेवाचा प्रश्नच मिटला, तर कोणी काय म्हणते सांगा त्यांनी शोधलेली नाही, तर कोणी काय म्हणते सांगा त्यांनीच शोधलेली आहे असंही म्हणते. लक्षात घ्या. चला थोडंसं पुढे जाऊ. त्याच्यानंतर खरोष्टी लिपी. आता पहा इथे काय म्हणून सांगा, ही लिपी गांधारी लिपी या नावाने सुद्धा ओळखली जाते. गांधारी लिपी या नावाने काय म्हणून सांगा ओळखली जाते असं आपण कन्सिडर करू. पहा लक्षात घ्या. आता पहा इथे गांधार कुठे येते सर, तर हे पहा गांधारचा राजा कोण होता, तुम्ही जर ऐकण्यात गेलं असेल तर गांधारचा कोण होता सांगा शकुनी राजा होता. महाभारतामध्ये तुम्हाला याचं नाव ऐकायला मिळते. आणि या शकुनीच्या बहिणीचं नाव ती गांधारची असल्या कारणाने जी डोळ्यावर पट्टी बांधून दिसते ना तुम्हाला ती गांधारी होय. पहा म्हणजे नवरा आंधळा आहे तर मी पण पाहत नाही, लक्षात घ्या असा तो मुद्दा. तर आता लक्षात घ्या गांधारी, तर हे गांधार कुठे येते सर, तिकडे इराणच्या प्रांतामध्ये येते. आणि आर्य कुठून आले सांगा, तिकडूनच आले. आणि मी तुम्हाला हे सांगितलं होतं, काय म्हटलेलं होतं पहा की आर्य भारतात आले, भारतावर त्यांनी काय केलं आक्रमण केलेलं आहे. तर आता पहा इथे लक्षात घ्या, हे खरोष्टी लिपी, खरोष्टी ही लिपी गांधारी लिपी या नावाने सुद्धा ओळखली जाते. आणि खरोष्टी म्हणण्याचं कारण काय, तर गाढवाच्या ओठाच्या आकारासारखी, गाढवाचा ओठाचा आकार जर आपण पाहतो म्हटलं ना तर गाढवाच्या ओठाच्या आकारासारखी, म्हणून या लिपीला काय म्हणतात सांगा खरोष्टी लिपी असं म्हणतात. तर आता हे सेंटेन्स जरुरी आहे का सर, मला फक्त एवढं सांगायचं आहे, खरोष्टी लिपीबद्दल म्हटल्याच्या नंतर 1-2 सेंटेन्स येतात, त्याच्यामध्ये मग कोणतं बरोबर आहे आणि कोणतं चुकीचं आहे असं तुम्हाला विचारलं जाते. तर तेव्हा तुम्हाला करेक्ट सेंटेन्स त्या ठिकाणी काय करता आलं पाहिजे, टाकता आलं पाहिजे. एवढाच तो काय सांगा मुद्दा. तर ठीक आहे. पहा, खरोष्टी लिपी ही लिपी गांधारी लिपी या नावाने सुद्धा ओळखली जाते. गाढवाच्या ओठाच्या आकाराची लिपी, म्हणून या लिपीला काय सांगा खरोष्टी लिपी असं नाव पडलेलं आहे. आता पहा कुठे कुठे, आता पहा सामान्यपणे भारताच्या वायव्य सीमावर्ती भागात, म्हणजे हे इकडला भाग वायव्य सीमावर्ती भाग तुम्हाला म्हटलं, तसेच अफगाणिस्तान या प्रदेशात कुशाण काळामध्ये भारतात या लिपीचा काय म्हणून सांगा प्रामुख्याने वापर केला गेला. म्हणजे कोणत्या लिपीचा सांगा, खरोष्टी लिपीचा असं आपण कन्सिडर करू. पहा मी तुम्हाला काय म्हणून सांगा इराण म्हटलं होतं, इराण नाही, हे कुठे सांगा अफगाणिस्तानच्या एरियामध्ये कोण येते, गांधार वगैरे येते, हे लक्षात घ्या. म्हणजे ते आता तेव्हा हे इराण अफगाणिस्तान वगैरे हे काय म्हणून सांगा एरिया कन्फर्म नव्हते. आणि समजलं ना, जसं जसं जग पुढे डेव्हलप झालं तशी तशी देशांना नावं मिळाली. तर हे लक्षात घ्या. तर आता बा तुम्हाला सांगतो, या लिपीचा प्रयोग 3ऱ्या शतकापर्यंत प्रामुख्याने आशिया खंडात केला गेला. म्हणजे तिसरे शतक आज 2022 सुरू आहे. मग दादा कुठपर्यंत, आजपासून काय सांगा 1700 वर्ष पूर्वीपर्यंत तिचा यूज व्हायचा, बरोबर आहे. बौद्ध उल्लेखात खरोष्टी लिपीचा, म्हणजे बौद्ध जे काही लिटरेचर आहे, साहित्य आहे, आणि जे काही लिहून ठेवलेलं आहे, म्हणजे त्यांचं लिटरेचरमध्ये काय सांगा खरोष्टी लिपीचा प्रामुख्याने काय म्हणून उल्लेख सुरुवातीपासूनच येतो. या लिपीला लक्षात, या लिपीचा आर्य भारतातील लिपीशी, आर्य भारतातील लिपी म्हणजे कोण सांगा देवनागरी वगैरे, हिच्याशी काही संबंध नाही. लक्षात घ्या, या लिपीचा आर्य भारतीय लिपीशी काही संबंध नाही असं आपण कन्सिडर करू. तर हे थोडंसं एकदा कोणत्या लिपीबद्दल, खरोष्टी लिपीबद्दल काय काय सांगितलं आहे मी ते एकदा लक्ष द्या. सामान्यपणे भारताच्या वायव्य भागामध्ये, लक्षात घ्या, तसेच अफगाणिस्तानच्या प्रदेशात कुशाण काळखंडामध्ये भारतात या लिपीचा प्रामुख्याने काय सांगा उपयोग केला गेला, खरोष्टी लिपीचा. या लिपीचा प्रयोग 3ऱ्या शतकापर्यंत प्रामुख्याने कुठे झाला, आशिया खंडामध्ये यूज झाला. बौद्ध उल्लेखात खरोष्टी लिपीचा प्रामुख्याने उल्लेख सुरुवातीपासूनच येतो. या लिपीचा आर्य भारतीय लिपीशी काही संबंध नाही. आता सांगा, सर्व देव म्हणजे आर्य होय असं तुम्हाला सांगितलं, बरोबर आहे. सर्व देव म्हणजे आर्य, कॉमन गोष्टी आपण लक्षात घ्यायच्या.
मग ब्रह्मा विष्णू महेश हे सुद्धा कोण आहे? हे सुद्धा काय आहे सांगा? आर्य आहे, बरोबर आहे. मग आता पहा इथे एक खरोष्ठी लिपीची गोष्ट काय करत आहोत आपण? खरोष्ठी लिपीची गोष्ट की तिचा आर्य लिपीशी काही संबंध आहे असे नाही, म्हणजे संबंध नाही. पण आता एक लक्षात घ्या, इथे काय म्हटलं? ब्राह्मी लिपी. ब्राह्मी लिपी म्हणत असताना इथे काय करत आहोत आपण? पहा की भारतातील ही एक अत्यंत प्राचीन व महत्वाची काय सांगा? आर्य लिपी. कारण आता खुद्द ब्रह्मा हा सुद्धा कोण सांगा? आर्य, असं आपण कन्सिडर करू. तर त्याच्यामुळे ही आर्य लिपी संबंधित आहे. खरोष्ठी संबंधित आहे का? तर खरोष्ठी संबंधित नाही, असं आपण इथं काय सांगा? लक्षात ठेवायचं, लक्ष द्या. त्याच्यानंतर आपली काय सांगा? देवनागरी लिपी. आता भारतामध्ये मला सांगा सर्व लिपींचा विकास कोणत्या लिपीपासून झालेला आहे? ब्राह्मी लिपीपासून झालेला आहे. म्हणून ऑब्व्हियसली ब्राह्मी लिपीपासूनच काय सांगा? देवनागरी लिपीचा काय म्हणून विकास झालेला आहे. ब्राह्मी लिपीपासूनच काय म्हणून सांगा? देवनागरी लिपीचा विकास झालेला आहे. देवनागरी लिपीला काय म्हणतात? बाळबोध लिपी असे सुद्धा काय म्हणून सांगा? म्हटल्या जाते, असं आपण इथं लक्षात घेऊ. आता पहा, प्रत्येक ध्वनीला स्वतंत्र चिन्ह असल्याने देवनागरी लिपी परिपूर्ण लिपी मानतात. तर हे परिपूर्ण लिपी मानतात हे लक्षात द्या. इथं क्रियापद काय वापरलेलं आहे? मानतात असं म्हणत आहे. परिपूर्ण लिपी आहे असं म्हणत आहे का? नाही, मानतात. मानतात असा शब्द वापरण्याचं कारण सांगू. आदर्श लिपी कोणाला म्हणू? की प्रत्येक ध्वनीला जर स्वतंत्र ध्वनी चिन्ह असेल तर तिला काय म्हणून सांगा? आदर्शी लिपी. आता प्रॉब्लेम काय तुम्हाला सांगतो, इथे थोडंसं समजून घ्या. हे पहा, प्रॉब्लेम आहे आपला इथं काय सांगा? ई आणि काय सांगा? ई यांना लिखित रूप आहे, यांना लिखित रूप वेगवेगळं आहे. आणि दादा समजते का? यांना काय म्हणून सांगा? लिखित रूप वेगवेगळं आहे, पण यांच्या उच्चारामध्ये आपल्याला काय म्हणून सांगा? वेगवेगळं नाही. उच्चारामध्ये काय म्हणून सांगा? फरक दाखवता येत नाही. म्हणजे आता जर समजा मी बोललो, काय म्हटलं? ई, आणि म्हटलं तुम्हाला कोणता ई होय रे? म्हणजे याच्यात ऱ्हस्व ई होय का दीर्घ ई होय? तर हे तुम्हाला कन्फर्म सांगता येते का? सांगता येत नाही. पण जर समजा मी असं बोललो, काय म्हणून सांगा? आता पहा इथे पुन्हा इथे काय आहे की एक दुसरी गोष्ट, हे काय म्हणून सांगा? च, छ, लक्षात घ्या. ज, ज यांचे उच्चार वेगवेगळे दाखवता येतात, हे लक्षात घ्या. यांचं लिखित रूप वेगळं दाखवता येत नाही. हे पहा, यांचं लिखित रूप वेगळं दाखवता येत नाही. म्हणजे आता जर समजा इथे काय म्हणून सांगा? हे शब्द जर मी या ठिकाणी मांडला तर याला कोणी असाही जरी उच्चार करू शकतो. कोणी जहाज असं म्हणतो, तर कोणी जहाज असं म्हणतो. पण त्याचा उच्चार तालव्य होतो, दंत तालव्य होतो, तालव्य होतो आणि दंत तालव्य होतो. मग इथे उच्चार पहा, जहाज होतो, जहाज होतो. समजत आहे का मी काय म्हणत आहोत? आता जर समजा आपण म्हटलं काय म्हणू की जसं आपण नाग विदर्भामध्ये गेलो तर काय म्हणते? चाल म्हणते, आणि आपल्याकडे आलो तर चल म्हणतो, चाल म्हणतो. समजत आहे मी काय म्हणत आहोत? म्हणजे हे कसं उच्चार दाखवता येतात, उच्चार डिफरंट होतात. आपण छान, छान, समजत आहे का? चंद्र म्हणतो का? आकाशात चंद्र निघाला असं नाही म्हणत. काय म्हणतो सांगा? आकाशात चंद्र निघाला. का लक्षात घ्या. पण आता पहा, चमचमाट म्हणतो, चंद्र म्हणू, का लक्षात घ्या. चांदणी म्हणू, तर लक्षात घ्या इथे चांदणी म्हणू, चांदणी म्हणू, चंद्र म्हणू, उच्चार वेगवेगळे होतात, पण ते काय दाखवता येत नाही? लिखित स्वरूपात दाखवता येत नाही. एवढा जर आपल्या देवनागरी लिपीचा प्रॉब्लेम जर सोडला तर ती करेक्ट. मग बाकी ध्वनीला, प्रत्येक ध्वनीला स्वतंत्र चिन्ह असल्याने देवनागरी लिपी परिपूर्ण लिपी मानतात आहे असं म्हणता येतं नाही. कारण हे प्रॉब्लेम क्लिअर झाल्याशिवाय ती आहेच बा असं म्हणता येतं नाही. ठीक आहे, चला त्याच्यानंतर आपण कसा कंटेंट लक्षात घेऊ. ही लिपी डावीकडून उजवीकडे लिहितात, हे कालही सांगितलं. लिपीच्या डोक्यावर जी आडवी रेषा देतात तिला काय सांगा? शिरोरेखा असं म्हणतात. मोडी लिपी काही काळ म्हणजे पूर्वीचा मुद्दा पहा. पूर्वी काही काळ मराठी देवनागरी लिपी काही काळ मुरड घालून लिहिण्याची पद्धत होती, म्हणजे मोडून लिहिण्याची पद्धत होती. पहा, मोडून मुडपून लिहिण्याची पद्धत होती. म्हणून हिलाच त्या कालांतर्गत काय सांगा? मोडी लिपी असं म्हटलं जायचं. अलीकडे सुद्धा जसे पुस्तकामध्ये अक्षर छापून आहे तसे अक्षर तुम्ही कधी काढतच नाही, उभ्या आयुष्यात काढत नाही. बरोबर आहे. प्रत्येक जण आता सगळे जण लिहिणार आहे ते कोणत्या भाषेत लिहिणार आहे? मराठीतच लिहिणार आहे. पण मला सांगा, मराठीतच तुम्ही लिहित असताना सुद्धा काय करता रे? प्रत्येकाचे अक्षर वेगवेगळे आहे, म्हणजे मोडून मुडपून लिहत नाही. समजा एखादा क जर काढायचा असेल तर तुम्ही क कसा काढता पहा. म्हणजे एखाद्याचा क काय सांगा? हे असा असतो. एखाद्याचा क काय म्हणून सांगा? असा असतो. कुणाचा हे असा क असतो. कुणाचा हे काय सांगा? हे असा क असतो.
बरोबर आहे. म्हणजे हे काय म्हणून सांगा, इकडे चांगल्या सदन प्रदेशातला क होय, गले लठ्ठा आहे, हा इकडे कुपोषित विदर्भवाला क होय, लक्षात घ्या. तर हे असे काय म्हणून सांगा तुम्ही प्रकार काढता, पण याला काउंट काय करतो आपण, हे सर्वच कोण होय असं काउंट करतो, सगळ्यांनाच काय सांगा क काउंट करतो, बरोबर आहे. कोणाचा त्याला त्याचाच समजत नाही, कोणी कोणी लिहितात, लक्षात घ्या, लिहिल्याच्या नंतर वाचताना त्याला प्रॉब्लेम जाते, एवढी खतरनाक लिहितात. मग आता बा काही काळ तशी पद्धत होती, देवनागरी लिपीलाच काय सांगा मुरड घालून मुडपून लिहिण्याची पद्धत होती, म्हणून त्याच लिपीला काय म्हटलं गेलं सांगा, मोडी लिपी असे म्हटलं गेलं. आता हे मोडी लिपी अक्षर मोडतात कधी कधी, ते समजून घ्या. जर समजा बरोबर डॉक्टर माहित आहे का, लक्षात, डॉक्टर काय करते, पॅरासिटामॉल कसा लिहिता रे, कसं लिहिते सांगा, ते असं लिहिते, ते त्याला समजते बरोबर, हे कोण आहे सांगा, पॅरासिटामॉल, लक्षात घ्या. आता डॉक्टरचं म्हणजे आता तुम्ही विचार करा, त्या डॉक्टरपेक्षा त्याच्या बाजूचा कोण असतो, जो मेडिसिनवाला असते ना, तो खूप टॅलेंट असते, समजत आहे मी काय म्हणतो, तो बरोबर ओळखून तुम्हाला गोळ्या देते, आणि तुम्ही जर त्याला वाचून सांगतो म्हटलं तर समस्या होती. आता लक्ष द्या, मग मोडी लिपी अशी धावत पळत लिहिल्या जायची, म्हणून तिलाच काय सांगा धावलिपी असं सुद्धा काय म्हणून सांगा लिहिल्या जायचं, म्हटल्या जायचं, बरोबर. आता पहा, म्हणजे आता इथे तुम्हाला एक गोष्ट समजली का, मराठी देवनागरी लिपी काही काळ मुरडा घालून लिहिण्याची पद्धत होती, म्हणून तिलाच काय सांगा मोडी लिपी असं म्हटल्या गेलं. मोडी लिपीला काय सांगा धावलिपी असे सुद्धा म्हटल्या जाते. मुद्दा समजला प्रत्येकाला. पहा थोडंसं काय सांगा, पुढे जाऊ, पुढचा मुद्दा. आता पहा, इथे नंतर एखादा कंटेंट पुन्हा सांगतो, इंग्रजी व फ्रेंच ह्या जगातील आदर्श लिपी होय, म्हणजे करेक्ट आदर्श, कारण इंग्रजीचं कसं आहे, जो उच्चार आहे त्याला प्रत्येकाला स्वतंत्र मुळाक्षर आहे, अरे बरोबर आहे ना, A to Z पर्यंत. फ्रेंच भाषेमध्ये सुद्धा त्यांचं जेवढं प्रोनाऊन्सिएशन आहे, उच्चार आहे, त्या प्रत्येकाला काय सांगा स्वतंत्र ध्वनिचिन्ह आहे. मराठीमध्ये काय प्रॉब्लेम सांगितले, ई काय म्हटलं, ई आणि उ, अरे बरोबर आहे ना, ई आणि उ हे काय सांगा लिहिता येतात वेगवेगळे, उच्चार करता येत नाही, आणि च छ ज ज च छ ज झ उच्चार वेगळे करता येतात, पण ते लिहिता वेगळे येतं नाही. तेवढा जर समजा प्रॉब्लेम सोडला तर मराठी मग जवळजवळ कशी लिपी आहे सांगा, आदर्श लिपी. जवळजवळ आदर्श किंवा आदर्श मानतात, असं का बरं, तर हे तुम्हाला समस्या सांगितल्या. पण इंग्रजीमध्ये प्रत्येक वर्णाला स्वतंत्र काय सांगा ध्वनिचिन्ह आहे, तसंच फ्रेंच भाषेमध्ये सुद्धा प्रत्येक वर्णाला काय सांगा स्वतंत्र ध्वनिचिन्ह आहे, म्हणून त्यांना जगातील सर्वात काय सांगा आदर्श लिपी मानल्या जाते, असे आपण तिथे काय करू सांगा लक्षात घेऊ. ठीक आहे, चला थोडंसं पुढे जाऊ, पुढचा मुद्दा. आता बा महाराष्ट्राची भाषा, महाराष्ट्र भाषा, मराठी भाषा, मराठी लिपी ही प्राचीन असल्याचे पुरावे, म्हणजे समजा तुम्हाला कोणी जर विचारलं काय पुरावा आहे तुमच्याकडे, हे देवनागरी लिपी भयंकरच प्राचीन आहे नुसतं सांगत असता, लक्षात घ्या. मग आता त्यावेळेस आपल्याला काही पुरावे द्यावे लागते, दादा हे लक्षात घ्या. तर हे पुरावे आपल्याला 100% काय सांगा द्यावे लागतात. तर आता पहिल्यांदा एक काय सांगा ग्रंथ पहा, जवळपास काय सांगा 2000 वर्षापूर्वीचा ज्ञात ग्रंथापैकी हा आद्य ग्रंथ मानला जातो. इथे एक प्रश्न विचारते, आद्य ग्रंथ कोणता, तर हे गाथा काय म्हणून सांगा सप्तशती, हा सप्तसई असंही म्हणतात हा त्याला. तर आता हा राजा काय म्हणून सांगा, हाल नावाचा राजा, हाल, त्याचं नाव हाल होतं, म्हणजे त्याची हाल झाले अशातला काही भाग नाही, तो राजा होता पण त्याचं नाव काय म्हणून सांगा हाल होतं, लक्षात घ्या. आता पहा बरेच व्याकरणकार किंवा इतिहासकार विवेक सिंधू हा आद्य ग्रंथ आहे असं नमूद केलेलं आहे, परंतु अभिजात भाषा समिती, हे लक्षात घ्या, गव्हर्नमेंट काय म्हणते ते समजून घ्या. अभिजात भाषा समितीच्या अहवालानुसार काय होते सांगा, गाथा सप्तशती हा काय सांगा आद्य ग्रंथ ठरतो. म्हणून इथे पहिला प्रश्न असं म्हणू, आद्य ग्रंथ कोणता, तर गाथा मराठीतला हा पहिला ग्रंथ, पहिलं लिटरेचर म्हणा, पहिलं बुक म्हणा, पहिलं साहित्य असं तुम्ही गृहीत धरा, बरोबर आहे. तर मग आता पहा मराठीतला पहिला आद्य ग्रंथ कोणता सांगा, गाथा सप्तशती, गाहा सप्तसई, कोणी लिहिला सर, त्याचं उत्तर काय लिहायचं सांगा, राजा हाल ह्याने काय म्हणून सांगा हा ग्रंथ लिहिलेला आहे असं गृहीत धरू. आतापर्यंत बऱ्याचदा उत्तर काय दिलं सांगा, विवेक सिंधू असं उत्तर दिलेलं आहे. पण आता हे समजलं का, अभिजात भाषा समिती प्राध्यापक रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेली आहे, म्हणजे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी स्थापन केलेली आहे, हे लक्षात घ्या. तर आता त्यांच्या म्हणण्यानुसार कोणता सांगा, गाथा सप्तशती हा ग्रंथ कोणता सांगा, सर्वात जुना ग्रंथ आहे. तर हे अशा प्रकारे काय म्हणून सांगा हाल. आता तुम्हाला सांगतो इथे एक गोष्ट सांगतोय, थोडीशी लक्षात घ्या. आता पहा गाथा सप्तशती याच्याबद्दल बोलू, याच्यामध्ये कोण सांगा, राजा हाल, लक्षात घ्या. राजा हाल हा जो आहे तो कवी होता,
आता पहा हे सातवाहन घराणे होय, पहा हा सातवाहन घराण्याचा काय सांगा राजा होय, हे समजून घ्या. महाराष्ट्राच्या प्राचीन इतिहासामध्ये जेव्हा तुम्ही जाता, महाराष्ट्राच्या प्राचीन इतिहासामध्ये गेल्याच्या नंतर महाराष्ट्राचा प्राचीन इतिहास सर कुणापासून सुरू होतो किंवा कोणत्या राजघराण्यापासून सुरू होतो किंवा कोणत्या राजघराण्याच्या आधी महाराष्ट्राची हिस्ट्री आपल्याला अवेलेबलच नाही आहे, तर त्याचं उत्तर होय हा. कोणतं सांगा? सातवाहन घराणं. हे पहा सातवाहन घराणं. राजा सिमुक याचा काय होता माहिती आहे का? संस्थापक होता. हा तुम्हाला प्रश्न विचारते. सिमुक सातवाहन, सिमुक याचा संस्थापक होता. सर हे घराणं एकूण किती वर्ष चाललं? तर याचं एक रेकॉर्ड ब्रेक आहे या घराण्याचं. कसं रेकॉर्ड आहे माहिती आहे का? सर्वाधिक काळ राज्य करणारं काय सांगा घराणं सुद्धा आहे. हे पहा इसवी सन पूर्व 430, मला लक्षात 430 नाही म्हणून 230 हा, ते इसवी सन 230 म्हणजे येशू ख्रिस्ताच्या जन्मानंतर हे काय सांगा 230 आणि आधी सुद्धा काय सांगा 230. मग हे इसवी सणाच्या पूर्वी 230, इसवी सणाच्या नंतर 230 म्हणजे एकूण किती झाले सांगा? 460 वर्ष राज्य केले या घराण्यानं. सर या घराण्यामध्ये किती राजे होऊन गेले हो? तर ह्या घराण्यामध्ये किती सांगा? 30 राजे होऊन गेले. कंप्लीट काय म्हणून सांगा? 30 राजे होऊन गेले. तर त्या राजापैकी आता प्रत्येकच राजा तलवार उचलल, युद्धात जाईल आणि प्रत्येकच राजाच्या कारकिर्दीमध्ये युद्ध होईल अशातला काही भाग नाही. त्या 30 पैकी एकाचं नाव काय होतं? राजा हाल. त्यांच्या दरबारी एक बिल्लन नावाचा कवी होता, त्याचे राजतरंगिणी नावाचं काय सांगा एक काव्य येतं, पा लक्षात घ्या. तर इथे तुम्हाला सांगतो की हा राजा हाल आहे, गाथा सप्तशती लक्षात घ्या. तर आता कसं कन्सिडर करू? ह्या 30 राजापैकी एक राजा. मग आता पहा इसवी सन पूर्व 230 म्हणजे आता कोणतं सुरू आहे मला सांगा? इसवी सन 2000 काय सांगा 22 सुरू आहे, बरोबर आहे. 2022 वर्षे झाली येशू ख्रिस्ताच्या जन्मापासून ईसा. त्याच्या पूर्वी 230 म्हणजे यांचं घराणं सुरू केव्हा झालं? 2022 आणि 230 बरोबर आहे. म्हणजे आजपासून 2200 किती 52 वर्षापूर्वीची गोष्ट करू. तर म्हणून हा गाथा सप्तशती किती हजार वर्षापूर्वीचा ग्रंथ आपल्याला माहित आहे? तर 2000 वर्षापूर्वीचा आपल्याकडे ग्रंथ आहे. हे आपल्याला कोण सांगत आहे सांगा? अभिजात भाषा समितीचा काय सांगा अहवाल. हे आपल्याला सांगत आहे की गाथा सप्तशती हा मराठीतला काय सांगा प्रथम ग्रंथ होय. असं आपण पुढे काय सांगा उत्तर लिहायचं. आणि बाकीचे प्रश्न जर विचारले तर हिस्ट्रीसाठी क्लिअर करायचे. तर ह्या त्याचा पा लक्षात घ्या गाथा म्हणजे हे पहा हाल सातवाहनाची गाथा सप्तशती काय म्हणून सांगा हा ग्रंथ होय, पा लक्षात घ्या. चला पुढे जाऊ. पा लक्षात घ्या 2220 वर्षापूर्वीचा ब्राह्मी लिपीतील शिलालेख. आता ग्रंथ नाही ते होय लिटरेचर आणि हे कोण होय सांगा शिलालेख. शिलालेख म्हणजे समजते का? हा शिलालेख मी दगडावर लिहिणे एवढं माहित आहे. तुम्ही शिलालेख पाहिले का? पाहिला का? नाही पाहिला. तुम्ही शिलालेख तयार केले का? तयार केलेलं रे, तुम्ही करत नाही त्या का? तुम्हाला माहित नाही फक्त हे शिलालेख होय म्हणून, बरोबर आहे. हे लक्षात घ्या. तुम्ही काय करता? टूरला जाता, धरण पाहायला जाता, जंगल सफारीला जाता, कुठे फिरायला जाता. म्हणजे आपण कुठेतरी गेलो आणि काहीतरी कारनामा केला नाही असं होत नाही ना. मग एक दगड घेता, त्या दगडावर दगड ठोकू 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 तिचं नाव काढता, विशिष्ट आकृती काढता, त्याला शिलालेख म्हणतात. तुम्ही काय कमी शास्त्रज्ञ नाही आहे. अरे बरोबर आहे ना, त्याला शिलालेख म्हणतात. ते काय म्हणून सांगा एक चित्रपट आहे, एखाद्या झाडावर झाडाला कोरून तिथं लिहिता. तुम्ही लहानपणी काय सांगा सडकेवर काय म्हणून सांगा खडूने नावं लिहायचे आणि लिहून ठेवायचे ना पा गावाकडे वगैरे. म्हणजे नॉलेज कमी असले की तशी अक्कल येते आपल्याला, पा लक्षात घ्या. तर ते दगडावर तुम्ही ठोकू ठोकू जे नाव लिहायचे तेच कोण होय सांगा शिलालेख. आता आपण तेवढं काही म्हणजे मनावर घेतलं नाही बा. तर पहा हे 2220 वर्षापूर्वीचा ब्राह्मी लिपीतील कोण सांगा शिलालेख, जो पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आता जुन्नर जवळपास पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळच्या नाणे घाटामध्ये असून त्यावर महारठींनो, हे पहा महारठींनो ही अक्षरे कोरलेली आहे. आता महारठींनो म्हणजे महाराष्ट्रीयन लोकांनो असं म्हणायचं असेल कदाचित. महारठींनो ही अक्षरे कोरलेली आहेत. हा शिलालेख आपल्याला माहीत असलेल्या शिलालेखापैकी पहिला शिलालेख होय, आद्य शिलालेख होय असं आपण गृहीत धरू. तर हा तुमचा कोणता शिलालेख होय सर? पहिला. मग आता पहा पहिलं लिटरेचर गाथा सप्तशती प्रश्न जर विचारला तर, आणि पहिलं काय सांगा आर्टिकल म्हणजे शिलालेख, पण कशावर लिहिलेला?
लक्षात घ्या, स्टोन दगडावर काय सांगा लिहिलेला शिलालेख बहुतेक मी ॲड केला असेल, तुम्ही जर पाहिला नसेल तुम्हाला दाखवून देतो, काही टेन्शन घ्यायचं नाही. हे पहा, हे इथं काय सांगा हे लिहून आहे, दिसतं बारीक 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 बारीक, लक्षात घ्या. असंच इथे काय सांगा लिहिलेलं आहे. हे कधीचं आहे, आता 2220 वर्षांपूर्वी. कोणत्या लिपीमध्ये? ब्राह्मी लिपीमध्ये. बरोबर प्रश्न विचारले, कोणत्या लिपीमध्ये? ब्राह्मी लिपीमध्ये. कोणत्या जिल्ह्यामध्ये? पुणे जिल्ह्यामध्ये. कुठे येते? जुन्नर, नाणेघाट. आणि हा आता काय सांगा आद्य शिलालेख म्हणजे पहिला. आद्य शिलालेख म्हणजे काय कन्सिडर करू सांगा तुम्हाला, इथं पहिला शिलालेख मानला जातो असं आपण इथे कन्सिडर करायचं. मुद्दा समजत आहे का प्रत्येकाला हे सांगा मला, ठीक आहे. चला थोडंसं पुढे जाऊ आणि हे थोडीशी क्लिअरिटी येण्यासाठी दिसत आहे अक्षर तुम्हाला, लक्षात घे. अशा प्रकारे अक्षर हे दगड आहे आणि ह्या पद्धतीनं काय सांगा लिहिला गेलेला आहे असं आपण कन्सिडर करू. मग एकदा लक्ष द्या व्यवस्थित. 2220 वर्षापूर्वी ब्राह्मी लिपीतील शिलालेख जो पुणे जिल्ह्यातील जुन्नरच्या नाणेघाटामध्ये असून त्याच्यावर कोणते अक्षर आहे? महारठींनो ही अक्षरे कोरलेली आहे. आणि आपल्याला आजपर्यंत जेवढेही शिलालेख सापडले तर तेवढ्या शिलालेखापैकी हा काय सांगा आद्य शिलालेख किंवा पहिला शिलालेख, आद्य म्हणजे पहिला म्हणा, असं मानल्या जाते. पहा आता हे स्टेबल नाही राहणार आहे हे लक्षात ठेवा. का बरं? म्हणजे काय होय, रिसर्च सुरू आहे ना, पुढे काही नवीन सापडलं, तुम्ही घर बांधाल तिथे तुम्हाला दगड सापडला, दगडावर लिहून आहे, ते म्हटलं की काय म्हणून सांगा 3000 वर्षापूर्वीचा जुना होय. मग काय होईल माहिती आहे का? मग हे काय म्हणून सांगा अनमोलच्या घरी सापडलेला शिलालेख यवतमाळमध्ये, बरोबर कुठं राहते रे? लक्षात घ्या, शिंदेनगरमध्ये सापडलेला, घराच्या पायव्यात सापडलेला तो शिलालेख एवढ्या वर्षापूर्वीचा हा मराठी भाषेतला आद्य मानला जातो असं म्हणेल ना. रिसर्च सुरू आहे, तो चेंजही होऊ शकतो. जसं आतापर्यंत तुम्हाला सांगितलं की आद्य ग्रंथ म्हटल्यावर उत्तर काय दिली होती, म्हटलं विवेक सिंधू, बरोबर आहे. पण आता काय गाथा सप्तसई, गाथा सप्तशती, समजत आहे का? हे उत्तर द्यावं लागेल. तर असं लक्षात घ्या, ठीक आहे. चला आता हे कुठे आहे? पुणे जिल्हा, जुन्नर, नाणेघाट. कोणत्या लिपीत आहे तो? ब्राह्मी लिपीत. आणि 2220 वर्षापूर्वी तो काय सांगा शिलालेख काय मी सांगा कोरल्या गेलेला असावा. म्हणजे 2220 वर्षापासूनच्या दगडावर काय सांगा टिकून आहे, हा महत्त्वाचा मुद्दा. हा आद्य शिलालेख मानला जातो असं आपण गृहीत धरू. महारठींनो अशी अक्षरे त्याच्यावर सांगा कोरलेली आहे. आता शिलाहार केशीदेव लक्षात घ्या. आता पहिला कोण म्हटलं सांगा? नाणेघाट. अरे बरोबर आहे ना, पहिला कोण सांगा? नाणेघाट. शिलाहार केशीदेव एक यांचा अक्षी इथला शिलालेख. अक्षी जिल्हा काय सांगा? कुलाबा. कुलाबा म्हणजे काय सांगा? रायगड. केव्हा? इसवी सन 934. आता 2022 सुरू आहे, त्याच्यातून डायरेक्ट 950 वजा करून टाका, बरोबर आहे. म्हणजे 1150 वगैरे कन्सिडर करू. अरे समजते ना. तर आजपासून 1150 वर्षापूर्वी वगैरे तो. आता मग जुना कोणता सांगा? पुन्हा तोच जुना. कोणता सांगा? नाणेघाटवालाच जुना. हा त्याच्यानंतरचा. म्हणजे हे लक्षात घ्या, शिलाहार केशीदेव यांचा अक्षी शिलालेख, अक्षी जिल्हा कुलाबा 934 या इसवी सणात सापडली. कुलाबा म्हणजे रायगड होय. हा कितव्या क्रमांकाचा रे? दुसऱ्या क्रमांकाचा प्राचीन शिलालेख मानला जातो असं आपण कन्सिडर करू. आणि हे रेफरन्स म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट, महाराष्ट्र गव्हर्नमेंट, बरोबर आहे. कोणती समिती सांगा? अभिजात भाषा समितीच्या अहवालामध्ये हे असं काय सांगा नमूद केलेलं आहे असं आपण लक्षात घेऊ. म्हणजे उद्या जर ही उत्तरं दिली आणि चुकली आणि तुम्हाला सांगितलं की तुला कोण सांगितलं बे हा शहाणपणा लिहायला, तर तुम्ही याचं नाव सांगा. कोणाचं सांगा? हे अभिजात भाषा समितीच्या अहवालामध्ये हे आर्टिकल सगळे नमूद केलेलं होतं असं आपण कन्सिडर करू. आता पहा, महाराष्ट्र भाषेतील उपलब्ध साहित्य व त्यांचे काळ. म्हणजे हे कशासाठी सांगत आहोत की अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे आमची भाषा तेव्हापासून अस्तित्वामध्ये आहे. जसं एक शिखांनी एक ग्रंथ जपून ठेवला आहे, शेवटी त्या ग्रंथालाच गुरु मानलेला आहे, म्हणून गुरु ग्रंथ साहिब असं म्हटलं जाते. माहिती आहे तुम्हाला? प्रत्येक धर्माचे धर्मग्रंथ, आपल्या सुद्धा पूर्वीचे प्राचीन ग्रंथ हे धर्मग्रंथ अजिबात नाही. समजा मी काय म्हणतो, हे लिटरेचर मधले ग्रंथ. पहा, महाराष्ट्र भाषेतील उपलब्ध साहित्य व त्यांचे काळ. तर एक लक्षात घ्या, सेतुबंध. सेतुबंध हे लिहिणारा राजा कोण सांगा? प्रवरसेन. हे इकडे आपण काय सांगा नंदीवर्धन म्हणून नागपूरकडे त्याची राजधानी होती, राजा प्रवरसेन. हा प्रवरसेन काय सांगा बहुतेक जावई वगैरे होता गुप्ताचा, चंद्रगुप्त दुसरा याचा जावई होता. प्रभावती देवीसोबत काय सांगा त्यानं लग्न केलं होतं. नंतर तो काय सांगा मरण पावला. मरण पावल्यानंतर ती प्रभावती देवीला राज्यकारभार चालवण्यासाठी मदत करण्यासाठी त्या चंद्रगुप्ताने काय केलं होतं, एक निष्णात व्यक्ती पाठवला होता, अत्यंत हुशार व्यक्ती. त्याचं नाव होतं कालिदास. आणि कालिदास योगायोगानं कवी होता. अरे समजत आहे ना. मग हे रामटेक समजते तुम्हाला? रामटेकला राहायचा कवी कालिदास. आणि त्यानं काय म्हणून सांगा मेघदूत नावाचं काव्य लिहिलं होतं. कोणतं म्हणून सांगा? मेघदूत नावाचं काव्य लिहिलं होतं. प्रश्न विचारते परीक्षेत. पहा, गौडवध
हा वाक्पतीराज हे 5व्या शतकानंतर डायरेक्ट 300 वर्षानंतरचं बुक अवेलेबल आहे आपल्याला. कितवं शतक रे? 8वं शतक. सेतुबंध कोण लिहिलाय? प्रवरसेन. कितव्या शतकात? 5व्या शतकात. मॅच द पेअर मध्ये प्रश्न येते. एक लक्षात ठेवा, इकडे जो डाटा चालला हा डाटा म्हणजे काय म्हणून सांगा की ब्राह्मण पोथी वाचून राहिला, आम्हाला समजून सांगत आहे आणि तुम आगे वढो हम तुम्हारे साथ आहे असा विषय नाही. मग प्रश्न समोर येते तेव्हा आपल्याला काल दाखवले प्रश्न तुम्हाला ॲज इट इज तसे काय सांगा सॉल्व्ह करायचे असतात. मग सेतुबंध प्रवरसेन 5वे शतक, गौडवध वाक्पतीराज कितवं म्हणून सांगा? 8वं शतक. लीलावती हे कौतूहलनं लिहिलं इसवी सन डायरेक्ट पहा कितवं शतक? 13वे. म्हणजे त्याच्या आधी किती कमी साहित्य निर्मिती व्हायची हे लक्षात घ्या. म्हणजे पहा, सेतुबंध प्रवरसेन 5वे शतक, गौडवध वाक्पतीराज 8वे शतक. समजा त्या डिस्टन्स किती? 300. याच्यामध्ये बरेच साहित्य निर्मिती झालं, पण महत्त्वाचे आपण बोर्डवर घेता. इथून बाकीचे सर्व 13व्या शतकामध्ये आहे, म्हणून टेन्शन घ्यायचं नाही. आता पहा, लीलावती कौतूहल इसवी सन 13वे शतक, चिन्ह काव्य इसवी सन कितवं? 13व्या शतकात. विवेक सिंधू इसवी सन कितवं म्हणून सांगा? 13वं शतक. लीळा चरित्र माहीम मठानं 13वे शतक. दृष्टांत पाठ केशवदेव काय म्हणून सांगा? 13वे शतक. पंचवार्तिक भीष्माचार्य हे लीळा चरित्र कोण लिहिलं म्हणून प्रश्न येते? माहीम मठ यांनी. पहा, दृष्टांत पाठ केशवदेव काय म्हणून सांगा? व्यास. पहा, पंचवार्तिक म्हणून पंचवार्तिक हे कोण सांगा? भीष्माचार्य ह्यांनी लिहिलेलं आहे असं गृहीत धरू. आता तुम्हाला हे सांगणं जरुरी आहे, अभिजात भाषा म्हणजे काय? तसं ती सर्वात आधीची भाषा किंवा मूळ भाषा असं म्हणायला हरकत नाही. मग मराठी ही मूळ भाषा आहे का? अभिजात भाषा आहे का? तिला अभिजात भाषेचा दर्जा, पहिल्यांदा सांगतो, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे का? ह्या प्रश्नाचं उत्तर नाही. मग त्या मिळवण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे. तर आता पहा, अभिजात भाषा कसं? जी भाषा प्राचीन असून, प्राचीन पहिला शब्द काय म्हटलं सांगा? प्राचीन. प्राचीन म्हणजे कशी पाहिजे रे बाबा? आपली ती जुनी पाहिजे, बरोबर आहे. असून त्या काळी मान्यता प्राप्त होती. त्या काळी मान्यता प्राप्त म्हणजे लोक त्या भाषेमध्ये व्यवहार करायचे, बोलायचे, विचारांचे आदान प्रदान देवाणघेवाण त्या भाषेच्या माध्यमातून व्हायची. मग आता पहा, जी भाषा प्राचीन असून त्या काळी मान्यता प्राप्त होती, त्याचबरोबर तिचे अस्तित्व तेव्हा तर होतीच आणि आधुनिक काळातही काय सांगा टिकून आहे, अशा भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होतो. यासाठी केंद्र सरकारकडून अशा भाषेच्या संवर्धनासाठी म्हणजे त्या भाषेचं डेव्हलपमेंट करण्यासाठी, ती भाषा पुढे काय सांगा वाढवण्यासाठी, डेव्हलपमेंट करण्यासाठी लक्षात घ्या मदत केली जाते. म्हणजे जसं एखादं देवस्थान आहे त्याचे ट्रस्ट केलं की सरकारकडून काय येतो सांगा? निधी येतो. मग तशा पद्धतीने ही जी भाषा असते हिला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला की तिचं संवर्धन करा, तिला जगवा, वाचवा, तिच्यामध्ये लिटरेचर निर्मिती करा, साहित्य, या सगळ्या गोष्टीसाठी सरकार काय करते? तिच्या संवर्धनासाठी फंड देते, पैसा पुरवते. म्हणजे एका सरळ शब्दात. तर आता पहा, म्हणून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा आहे का? तर सध्या काय सांगा नाही. आतापर्यंत लक्षात घ्या, 6 भाषांना 100 म्हणजे 100% महत्त्वाचा प्रश्न, खूपच महत्त्वाचा, किती भाषांना सर अभिजात भाषांचा दर्जा मिळालेला आहे? आर्यन गटातील भाषा नंतर आल्या म्हटलं तुम्हाला, बरोबर आहे. आधी कोण आहे सांगा? द्रविडियन लोक आहे म्हटलं. कोणते लोक आहे सांगा? द्रविडियन लोक. मग आता पहा, हे कंप्लीट दादा द्रविडियन भाषा आहे. तर आता पहा, हे 4 तर पहिल्या द्रविडियन म्हणजे कोणती सांगा? तेलुगू, हे मल्याळ, हे पाठच होतात रे. तेलुगू, मल्याळम, कन्नड, तमिळ आणि काय सांगा संस्कृत आणि त्याच्यानंतर कोण सांगा? उडिया. अशा 6 भाषांना हे पहा, हे 4 पाठ होतात. संस्कृतला अभिजातचा आहे, बरोबर आहे. आणि नंतरची लक्षात ठेवायची कोणती सांगा? उडिया भाषा. तर आता पहा, तेलुगू, मल्याळम, कन्नड, तमिळ, संस्कृत, उडिया ह्या सर्व भाषांना कशाचा दर्जा आहे सर? अभिजात भाषांचा दर्जा आहे 6. आता आपण काही प्रयत्न केले का? म्हणजे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त व्हावा ह्यासाठी आपण काही प्रयत्न केले का? तर हो सर, केलेले आहे. पहा, मराठी भाषेला सुद्धा हा दर्जा प्राप्त व्हावा यासाठी राज्य शासनाकडून आता कोण देते? अभिजात भाषेचा दर्जा प्रदान कोण करते? सेंट्रल गव्हर्नमेंट. अरे समजतंय का? कोणतं गव्हर्नमेंट? सेंट्रल गव्हर्नमेंट. महाराष्ट्र सरकारकडे जर हे काम असतं तर रोज 3 टाइम अभिजात भाषेचा दर्जा आपण दिला असता, पण ते कुणाकडे आहे? सेंट्रल गव्हर्नमेंट. लक्षात घ्या. मग आता आपल्या स्टेट गव्हर्नमेंटकडून सेंट्रल गव्हर्नमेंटकडे, केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवण्याकरिता मराठी भाषेच्या प्राचीन अस्तित्वाचे पुरावे गोळा करण्यासाठी मुद्दा काय सांगा? पहिला तर मुद्दा आहे ती भाषा प्राचीन असावी आणि ती आजही तिचं काय सांगा अस्तित्व असावं. म्हणून मराठी भाषेच्या प्राचीन अस्तित्वाचे काय सांगा पुरावे गोळा करण्यासाठी एक समिती नेमण्यात आलेली आहे.
ती पुढे मी मेन्शन केलेली आहे. एक समिती, प्राध्यापक रंगनाथ पठारे हे त्या समितीचे काय सांगा अध्यक्ष आहे, हे लक्षात घ्या. आणि आता पहा तुम्हाला सांगतो, मग आता आपण आतापर्यंत मराठी भाषा प्राचीन असल्याचे पुरावे नाही पाहिले का? काय बोललो आपण सांगा? गाथा सप्तसई, बरोबर आहे. नाणेघाटामधला कोण सांगा? शिलालेख. अक्षीचा काय म्हणून सांगा? शिलालेख. तिकडे काय सांगा? कर्नाटकामध्ये श्रवणबेळगोळा आहे, त्या ठिकाणी चामुंडेश्वराची गोमटेश्वराची मूर्ती आहे, ते तिथला चामुंडाने ती मूर्ती बसवली होती, तर तिथे सुद्धा कोरलेला आहे श्री चामुंडराय करविले. तर असे जुने जुने पुरावे कशासाठी गोळा करता? हे सरकारला, आपल्याला केंद्र सरकारला दाखवायचं आहे की अशा अशा प्रकारे आमची भाषा खूप जुनी आहे. अरे बरोबर आहे ना? आणि तुम्ही आमच्या भाषेचं नाव सुद्धा लिस्टमध्ये टाका. कोणत्या? अभिजात भाषा. समजत आहे? तर मे बी होऊ शकते ही 6ची क्वांटिटी आहे, ती पुढे काय सांगा बदलेल, त्याची काय सांगा 7 होईल. तसंच पुन्हा आपल्या मराठीला जसा अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ह्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत, तसे बाकीचे प्रयत्न करत नसेल का? करत असेल. म्हणजे पुन्हा अदर कोणत्याही भाषेला जर अभिजात भाषा दर्जा मिळाला तरी पुन्हा त्याची क्वांटिटी काय सांगा प्लस होत जाईल, असं आपण काय सांगा कन्सिडर करू. सध्या किती भाषा आहे रे? 7. सॉरी किती सांगा? 6. तर हे 4 तर तुम्हाला पाठच झाल्या. म्हणजे ते काय देवनागरी लिपी नाही त्यांची, तेलुगू, मल्याळम, कन्नड, तामिळ, संस्कृत आणि काय सांगा ओडिया, असं आपण कन्सिडर करू. तर हे लक्षात घ्या. आता समिती पाहू आपण. अभिजात भाषा समिती अभिजात मराठी भाषा समिती. अध्यक्ष कोण म्हटलं सांगा? प्राध्यापक रंगनाथ पठारे. हे 100% लक्षात ठेवा. 2-3दा प्रश्न हाणलाय. समिती झाल्या तर प्रत्येकच परीक्षेला दरवर्षी द्यायचा, ते 12 मध्ये वगैरे. लक्षात घ्या. स्थापना कोण केलेली आहे? स्टेट गव्हर्नमेंट. आता कोण करणार आहे? ऑब्व्हियसली स्टेट गव्हर्नमेंट, कारण कोणाला मिळवायचं आहे? स्टेट गव्हर्नमेंटला मिळवायचं आहे. कोणाकडून? सेंट्रल गव्हर्नमेंटकडून, बरोबर आहे. आणि हे कधी स्थापन झाली ते लक्षात घ्या. 10 जानेवारी 2012ला ही समिती स्थापन झालेली आहे. एकूण सदस्य किती आहे? 9 सदस्य. आता पाठ होत असेल पाठ करा, नाहीतर तुम्हाला काय सांगा एक प्रश्न तर असाही आला होता की याच्यापैकी कोण सदस्य नाही आहे म्हणे. कशाचा? या अभिजात मराठी भाषा समितीचा. लक्षात घ्या. आता पहा एकूण सदस्य किती आहे? 9 आहे. त्याच्यामधले सदस्य पहा आपण टॅली करू, पाहू कसे कसे. लक्ष द्या. पहिला कोण सांगा? प्राध्यापक हरी नरके, नंतर डॉक्टर श्रीकांत बहुलकर, नंतर काय श्री सतीश काळसेकर. समजत आहे ना प्रत्येकाला? पहा एक एक कंटेंट हळूहळू आपण समोर जाऊ. नंतर प्राध्यापक आनंद उबाळे, डॉक्टर नागनाथ कोतापल्ले, डॉक्टर कल्याण काळे, श्री परशुराम पाटील, प्राध्यापक मधुकर वाकोडे, डॉक्टर मैत्री देशपांडे. अंतिम अहवाल यांनी सादर केला मे 2013 मध्ये. त्यांनी काय सांगा अहवाल सादर केला. समिती केव्हा स्थापन झालेली आहे? 10 जानेवारी 2012. जानेवारी ते जानेवारी किती? 12 महिने म्हणू. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे म्हणजे जवळपास काय सांगा 14 महिने वगैरे. आणि म्हणजे 12 आणि 4 16 महिने. समजत आहे मी काय म्हणत आहे? 16 महिने वगैरे त्यांनी वर्क केलं. आणि अंदाज करा त्यांनी त्या वर्कमध्ये काय केलं असेल? हा तेच ज्या आधी बोललो ना आपण की मराठी भाषा किती प्राचीन आहे, त्याच्या यांनी काय शोधायचा प्रयत्न केला? पुरावे शोधायचा काय म्हणून सांगा प्रयत्न केला, असं आपण इथं लक्षात घेऊ. मुद्दा कळला सर्वांना? हे चला थोडंसं काय करू सांगा पुढे जाऊ. तर एकदा सदस्य रिवाइज करायचे. पहा अध्यक्ष कोण आहे? प्राध्यापक रंगनाथ पठारे. स्थापना राज्य शासनानं केली. केव्हा केली? 10 जानेवारी 2012ला केली. समितीमध्ये एकूण सदस्य किती आहे सर? 9 सदस्य आहे. प्राध्यापक कोण सांगा? हरी नरके, डॉक्टर श्रीकांत बहुलकर, श्री सतीश काळसेकर, नंतर प्राध्यापक आनंद उबाळे, डॉक्टर नागनाथ कोतापल्ले, डॉक्टर कल्याण काळे, श्री परशुराम पाटील, प्राध्यापक मधुकर वाकोडे, डॉक्टर मैत्रेयी देशपांडे. अंतिम अहवाल यांनी कधी सादर केला? मे 2013 मध्ये अहवाल सादर केला. आता अभिजात भाषा संदर्भात केंद्र सरकारचे निकष याच्यावर प्रश्न येऊन गेला की केंद्र सरकारने काय निकष ठरवलेले आहे. म्हणजे आम्ही जर समजा एखाद्या लँग्वेजनं असे निकष जर समजा पूर्ण केले तर आम्ही काय करतो? असे निकष जर पूर्ण केले तर आम्ही तिला कशाचा दर्जा देतो? अभिजात भाषेचा दर्जा देतो. आणि निकष जर नाही पूर्ण केले तर आम्ही तिला अभिजात भाषेचा दर्जा देत नाही. ठीक आहे. मग पहिला पॉईंट पहा, भाषेची प्राचीनता, जे आधी सांगितलं तुम्हाला. भाषेची मौलिकता आणि सलगता. सलगता म्हणजे ती बऱ्याच प्रदेशामध्ये कंटिन्यू बोलल्या गेली पाहिजे. सलगता म्हणजे तेव्हा अस्तित्वात होती. प्राचीन तुम्ही सांगताय ना, एवढी प्राचीन होती, मग ती आताही पाहिजे. म्हणजे त्यालाच काय म्हणून सांगा? सलगता. लिटरेचरच्या दृष्टीने ती किती महत्त्वाची आहे. भाषेची मौलिकता आणि वाङ्मयीन परंपरेचे स्वयंभूपण. म्हणजे तिच्यामध्ये वाङ्मयीन परंपरा, वाङ्मय म्हणजे लिटरेचर, तिच्यामध्ये तयार होत आलेलं काय सांगा? साहित्य पाहिजे. आता सांगितलं तुम्हाला कितव्या सांगा? म्हणजे आपण म्हटलं होतं 3ऱ्या शतकात, 5व्या शतकात, 13व्या शतकात, बरोबर आहे ना? अशी क्रमाक्रमाने वाङ्मयाची तिला काय पाहिजे? परंपरा. मग लक्षात घ्या, प्राचीन भाषा व तिचे आधुनिक रूप यांच्यात पडू शकणाऱ्या खंडासह जोडलेलं नातं.
म्हणजे ती प्राचीन काय होती सांगा, वेगळी होती आणि आता तिच्यामध्ये बदल होत आले, पण दोन्हीमध्ये काय सांगा कनेक्शन असणं जरुरी आहे. म्हणजे आम्हाला असं समजणं जरुरी आहे की आता तुम्ही जी भाषा म्हणताय ती हीच होती. अरे बरोबर आहे ना असं. मग आता पहा, अभिजात भाषेसंदर्भात केंद्र सरकारचे निकष. भाषेची काय म्हणून सांगा, प्राचीनता, भाषेची मौलिकता आणि सलगता, भाषेची मौलिकता आणि वाङ्मयीन परंपरेचे स्वयंभूपण, प्राचीन भाषा व तिचे आधुनिक रूप यांच्यात पडू शकणाऱ्या खंडासह जोडलेले नाते. तर हे ॲज इट इज असे काय सांगा सेंट्रल गव्हर्नमेंटचे कोण आहे निकष आहे. आणि हे जर निकष एखादी भाषा पूर्ण करू जर शकत असेल तर तिला केंद्र सरकार काय करेल, अभिजात भाषेचा दर्जा देईल. अभिजात भाषेचा काय सांगा दर्जा देईल असं आपण कन्सिडर करू. चला तर इथून आपण काय करू सांगा, प्रश्नाला सुरुवात करू. तर हे तुम्ही काय म्हणून सांगा लक्षात घ्या. पहा हां, तर इथे काय म्हणत आहे एक लक्ष द्या नीट. आता पहा इथे काय म्हणते सांगा, तुम्हाला अयोग्य जोडी ओळखा. अरे बरोबर आहे ना, तर हे लक्षात घ्या. मुकुंदराज विवेक सिंधू करेक्ट आहे, ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरी करेक्ट आहे, भीष्माचार्य पंचवार्षिक करेक्ट आहे, माईंबड भावार्थ दीपिका. तर हे कसं आहे सांगा रॉंग आहे असं आपण कन्सिडर करू. का लक्षात घ्या. तर आता पहा इथे काय होऊन राहिलं, तर आता ही जोडी कशी झाली सांगा रॉंग. माईम भटाचं आत्ताच सांगितलं होतं लीळाचरित्र आहे म्हटलं होतं. भावार्थ दीपिका हे सुद्धा कोणाची आहे सांगा, ज्ञानेश्वराचीच आहे. म्हणून इथे चुकलं कोण, तर काय सांगा 3 चुकलं. आता पहा, मराठी भाषेचा अभिजात दर्जा शोधण्यासाठी शासनाने रिकामी जागा यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमलेली आहे. काय उत्तर होईल सांगा, प्राध्यापक रंगनाथ पठारे. तुम्हाला सांगितलं प्रश्न येतो, जसा येतो तसा काय सांगा आपल्याला म्हणजे प्रश्न कंटिन्यू करता येणं जरुरी आहे. जी भाषा प्राचीन असून त्या काळी मान्यता प्राप्त होती, त्याचबरोबर तिचे अस्तित्व आधुनिक काळात टिकून आहे, अशा भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होतो. तर हे काय म्हणून सांगा, पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध बरोबर, पूर्णविधान चूक, पूर्वार्ध हो उत्तरार्ध बरोबर. म्हणजे काय होईल, तिसरा पर्याय होईल. तर दोन्ही काय सांगा बरोबर, पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असं गृहीत धरू. तर आता पहा इथे नंतरचा प्रश्न, सेतुबंध. लक्षात घ्या, सेतुबंध हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला, हा प्रवरसेन होय. तुम्ही जर लक्ष असेल तर हा कोण होय सांगा, प्रवरसेन. अभिजात भाषेसंदर्भात गैरलागू विधान निवडा. आता शिकवले तुम्हाला कोणकोणते स्टेटमेंट आहे लक्षात घ्या. ती परकीय भाषेपासून निष्पन्न झालेली असावी. जमते का रे, नाही. तसं काही बोललो का आपण, नाही. मग मौलिकता आणि वाङ्मयीन परंपरेचे स्वयंभूपण हे होतं त्याच्यात. ती भाषा काय सांगा प्राचीन असावी, प्राचीन रूप व आधुनिक रूप यांच्यात काय सांगा नाते असावे. म्हणजे पहा गैरलागू कोणतं सांगा पहिलं, असं आपण कन्सिडर करू. तर आता हा प्रश्न तुम्हाला प्रॉब्लेम करणारा आहे, ते एकदा काय म्हणून सांगा लक्षात घ्या. आता पहा इथे आपण असं गृहीत धरू. पहा इथे काय डॉक्टर नागनाथ कोतापल्ले सदस्य होता ना. पहा डॉक्टर कल्याण काळे होता, हे प्राध्यापक हरी नरके होता. कोण दिसला नाही सांगा, कौतिकराव ठाले पाटील दिसला नाही. हे तुम्हाला म्हटलं होतं की काय सांगा कधी कधी सदस्य कोण होता नव्हता याच्यावरही प्रश्न विचारतात. आता मराठीतील आद्य ग्रंथ कोणता. हा थांबा, गडबड करू नका, एवढी गडबड आपल्याला नाही करता येत. पहा लक्षात घ्या, मराठीतील आद्य ग्रंथ कोणता. आद्य ग्रंथ म्हटलेला आहे. आद्य ग्रंथाचं उत्तर आधी तुम्हाला म्हटलं होतं विवेक सिंधू दिलेलं आहे, त्यात शिकवलं तुम्हाला. हे TAT 2000 काय सांगा 21चा प्रश्न. याच्यात जर ऑप्शनला कोण असलं सर, तर गाथा काय म्हणून सांगा सप्तशती जर असेल, गाथा सप्तशती जर असतं तर आता उत्तर आपल्याला काय द्यावं लागेल सांगा, गाथा सप्तशती किंवा गाथा सप्तशती. इथं उत्तर काय राहील मला सांगा, विवेक सिंधू असंच आन्सर राहील. असं आपण माहीम भट्ट आद्य चरित्रकार यांचा लीळाचरित्र हा आद्य ग्रंथ काय सांगा मानला जातो. लक्षात घ्या. आता इथे काय सांगा तुम्हाला विवेक सिंधू आद्य ग्रंथ हाही मानला जातो. हां इथे पुन्हा कोण दिलेला आहे सांगा, लीळाचरित्र. तर विवेक सिंधूच्या याचा कसा सांगा थोडासा आधीचा कालखंड आहे, ह्याचं उत्तर काय म्हणून सांगा, हे मानला जातो. मानला जातो म्हणजे काय सांगा, कालखंड दोघांचा कसा आहे समान समान येतो. तर हे ऑप्शनमध्ये पहा, लीळाचरित्र विवेक सिंधू असेल तर उत्तर काय करू, लीळाचरित्र. आणि विवेक सिंधू आणि तिकडे काय सांगा गाथा सप्तशती. पण अलीकडे जे आता तुम्हाला काही वेळापूर्वी शिकवलं मराठी भाषा समिती अहवाल, ती काय सांगते सांगा की हे सगळे कट तुम्ही कोणाचं उत्तर लिहा सांगा, गाथा सप्तशती उत्तर लिहा म्हणते. अरे समजत आहे ना, गाथा सप्तशती असं काय सांगा उत्तर लिहा हे सांगते. तर हे आधीचे प्रश्न असं आपण कन्सिडर करू. ठीक आहे. तर आता इथून पुन्हा काय सुरू होते, मराठी व्याकरणाची काय सांगा पार्श्वभूमी. पार्श्वभूमी म्हणजे बॅकग्राऊंड. आधी फक्त आपण काय करायचो, मराठी व्याकरण म्हणजे काय सांगा मराठी बोलायचो, म्हणजे बोली भाषा. आपले जर समजा आजोबा जर गृहीत धरले तर आजोबांनी क्लास केला असेल किंवा क्लास नावाचा प्रकार असेल, असा काही विषय होता का. आजोबा शाळेतच गेले नाही सर म्हणा तर क्लासचा काही संबंधच नाही.
अरे बरोबर आहे ना. मग तेव्हा कुठून मराठी व्याकरणाचा सिलेबस सुरू झाला, कोण पहिल्यांदा मराठी व्याकरणासाठी प्रयत्न केले, तर हे सगळं कुठे येईल सांगा, मराठी व्याकरणाच्या पार्श्वभूमीमध्ये येईल, बॅकग्राऊंडमध्ये येईल, असं आपण कन्सिडर करू. आज आपण इथे थांबू, बाकी आपण उद्या लागू.